नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नानांसाठी जानकी आणि ऋषिकेश डॉक्टरांकडे आलेले असतात। तेव्हा डॉक्टर आता हे जानकी आणि ऋषिकेश यांना सांगतात, नानांच्या केसमध्ये नानांची प्रगती ही एकाच जागेवर पडलेली आहे। त्यांचं शरीर मनाला साथ देत नाही, त्यामुळे अशा वेळेस त्यांच्या मनाला आणि बुद्धीला काहीतरी असं शॉकिंग दाखवावं लागेल, त्यामुळे त्यांचं शरीर हे प्रतिसाद देऊ शकते। मानसिकरित्या त्यांना खूप मोठा असा धक्का बसलेला आहे। जर असा काही धक्का त्यांना बसला तर त्यांचं शरीर हे रिस्पॉन्स देऊ शकेल आणि तरच मग आपल्याला पुढे जाऊ शकता येते। तेव्हा आता डॉक्टरांनी जे काही बोलणं सांगितलेलं आहे त्यावर जानकी आणि ऋषिकेश हे विचार करतात। जानकी विचार करून लगेच डॉक्टरांना म्हणते की असं एकच उदाहरण माझ्या नजरेमध्ये आहे आणि हे बघा ऋषिकेश, अहो तुमच्याच बाबतीतलं आहे। तर ऋषिकेश विचारतो की काय जानकी? तेव्हा जानकी सांगायला सुरुवात करते की हे बघा, इतके महिने तुम्ही आईंशी काहीच बोलला नाही, साधं आई म्हणून त्यांना हाक मारली नव्हती। आणि जेव्हा मात्र आमच्या आईंना शॉक बसला होता तेव्हा मात्र ऋषिकेश सगळं काही राग लोभ बाजूला ठेवून आईंना आई अशी हाक मारली। तेव्हा मात्र घडलेला सर्व प्रकार ऋषिकेशला सुद्धा आठवतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, हे बघ थोडासा गोंधळ आहे आणि हे बघ आता हे नानांच्या बाबतीत आपण बोलतो, आईंच्या बाबतीत नाही। ऋषिकेश डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की नानांना हालचाल करण्यासाठी काहीतरी त्यांच्या बाबतीत असा झटका त्यांना बसायला हवा आणि तो पण मानसिक, बरोबर ना? डॉक्टर म्हणतात की हो बरोबर। त्यावर आता जानकी म्हणते की म्हणजे नानांची जी प्रिय व्यक्ती आहे तिच्याबद्दल असा इम्पॅक्ट आपल्याला येऊ शकतो आणि असं अपेक्षित आहे का? डॉक्टर म्हणतात की हो, असं नक्की घडू शकतं। आपल्या मुलाचा अपघात बघून वर्षानुवर्षे आवाज गेलेल्या बाईने आपल्या मुलाला मोठ्या आवाजात हाक मारली, तिची वाचा सुद्धा परत आली आणि नानांच्या केसमध्ये सुद्धा त्यांना आवडती एखादी गोष्ट किंवा व्यक्ती याची त्यांना सतत आठवण येत असेल, अशी गोष्ट जर त्यांच्या समोर आली तर हवा तो परिणाम नानावर होऊ शकतो। तेव्हा आता जानकीला नानांनी जे काही आता पार्वती आई आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, नाना सारखं पार्वती आईंचा आणि त्यांचा तो फोटो पाहत असतात। नानांना सारखी सारखी पार्वती आईंची आता आठवण सतावत असते। हे जे काही क्षण आहे तर ते जानकीला आठवतात। तेव्हा जानकीने नानांना विचारलेलं असतं की नाना, तुमच्या डोळ्यात पाणी? तर तो फोटो आता नानांनी जानकीला दाखवलेला असतो की पार्वती आई। तेव्हा जानकीला आता हे सगळं काही लक्षात येऊन जानकी ही डॉक्टर आणि ऋषिकेश यांना म्हणते हे सगळं काही होऊ शकतं आणि डॉक्टर अशी एक व्यक्ती आहे। तर ऋषिकेश विचारतो की कोण? तर आता जानकी म्हणते की ऋषिकेश, कारण पार्वती आईचं नाव आता ऋषिकेशला सुचवायचं असतं। त्यानंतर आता इकडे घरी ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की काय म्हणतात, म्हणजे त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाही? कारण सारंग आता म्हणलेलं असतो की तुमच्या हॉस्पिटलसाठी आणि तुमच्या ह्या खर्चासाठी त्यांनी मला पैसे द्यायला नाकारले। हे सगळं काही तो आता ऐश्वर्याला सांगतो आणि मी तुम्ही आजारी आहे सांगितलं म्हणूनच त्यांनी आपल्याला पैसे नाही दिले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे त्यांनी मला असंच मारायला सोडलं तर? तेव्हा सारंग म्हणतो की नाही, जाताना मात्र जानकी वहिनी अवंतिका वहिनीला काहीतरी घरगुती असा उपाय सांगून गेली, तो पण तुमच्यासाठी। त्यावर आता ऐश्वर्या वैतागून विचारते की कसला घरगुती उपाय? आणि तेवढ्यात मात्र सौमित्रा आणि अवंतिका तो जो काही घरगुती सॉलिड उपाय आहे तर ते दाराशी घेऊन येतात। तर सौमित्र खुशून अवंतिकाला म्हणतो की खरंच सॉलिड असा उपाय आहे, कारल्याचा ज्यूस। आणि अवंतिका म्हणते की सुंठ कडुलिंबाचे लाडू। ऐश्वर्याची फजिती होणार म्हणून दोघांना खूप असं हसायला येत असतं आणि अवंतिका सौमित्राला दरवाजा उघडायला सांगते। सौमित्र म्हणतो की अवंतिका हसू नकोस, थांब मी दरवाजा नॉक करतो, म्हणून आता तो दरवाजा वाजवतो। तर ऐश्वर्या वैतागून सारंगला म्हणते की बघा आता कोण आलं ते। सारंग दरवाजा उघडायला जातो तर ऐश्वर्या डोक्याला हात लावून म्हणते की खरंच शी काय कटकट आहे। तेव्हा सारंग दरवाजा उघडतो तर सौमित्र आणि अवंतिका तो ज्यूस घेऊन हातामध्ये उभेच असतात आणि दोघेही हसतच आतमध्ये येतात। अवंतिका म्हणते की काय ऐश्वर्या? तर ऐश्वर्या लगेच आई ग आणि बाई ग सुरू करते आणि आपलं कंबर इतकं दुखतंय असं नाटक लगेच करायला सुरुवात करते। अवंतिका म्हणते की बरं झालं सौमी, अरे आपण हिच्यासाठी औषध घेऊन आलो आणि हिची कंबर जास्त दुखते। ऐश्वर्या, अगं हे घे औषध, किती छान तुझ्यासाठी औषध घेऊन आले, म्हणून तो कारल्याचा ज्यूस आहे तो मात्र आता ऐश्वर्याला दाखवते। ऐश्वर्या तोंड वाकडं करते आणि तोंड वाकडं करूनच विचारते की हे औषध आहे? तर सौमित्र म्हणतो की अगं स्पेशल असं औषध आहे ते, तू जर हे औषध घेतलं ना लगेच तुझी पाठदुखी बरी होईल आणि लगेच तू उड्या मारायला लागशील। त्यावर तर सारंग म्हणतो की अरे वा। तर अवंतिका म्हणते की ऐश्वर्या अगं घे। तर ऐश्वर्या म्हणते की नको, आता तेथे ठेवून दे, मी थोड्या वेळाने घेते। तेव्हा अवंतिका म्हणते की अगं थोड्या वेळाने कशाला, तू लगेच घे, लगेच बरी होशील, हा काढा पिऊन घे। तेव्हा ऐश्वर्या आता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि मनात आता तिला संशय येतो की यांच्या थोबाडाकडे बघून मला असं वाटतं की नक्की
की हे मला बकरा बनवायला निघाले. या जानकीने सांगितलेलं आहे म्हणून नक्कीच यांनी औषधात काहीतरी घातलेलं असेल, त्यामुळे मी मेले तर हे औषध नाही घेणार असं आता ऐश्वर्या ठरवते. तेव्हा ऐश्वर्या अवंतिकाला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, हा काढा आणि हे लाडू कशाचे आहेत ते. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं काढा तर कारल्याचा आहे. तर सौमित्र म्हणतो की आणि हे लाडू सुंठ आणि कडुलिंबाचे लाडू आहेत. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं अगदी हेल्दी. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की शी, मी हे असलं काही घेणार नाही, नंतर घेईन, तू तिकडे ठेवून घे. तेव्हा अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी, अहो तुम्ही समजून सांगा ना तिला, आम्ही इतक्या प्रेमाने तिच्यासाठी हे औषध घेऊन आलो. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो ना सारंग, अरे तुला तर वाटतं की ऐश्वर्याकडे कोणीही लक्ष देत नाही म्हणून, अरे मग आता इतक्या प्रेमाने आम्ही तिच्यासाठी औषध घेऊन आलो आणि ती घेत नाही बघ ना, तू सांग बरं तिला समजावून. तर सारंग म्हणतो की हो हो समजावतो. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या, अहो मी काय म्हणतो, कारण त्यांनी इतक्या प्रेमाने औषध आणलं, मग कशाला नाही म्हणता, अहो घ्या ना. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो सारंग भाऊजी तुम्हाला माहितीच आहे ही ऐश्वर्या असं नाही ऐकणार, तर मला काय वाटतं की सारंग भाऊजी तुम्ही तिचे हात पकडा आणि मी तिला जबरदस्तीने काढा पाजते. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की काय हे, आणि ही असली जबरदस्ती माझ्यावर नाही करायची, तुम्ही माझे काही हात बीत धरायचे नाही. तेव्हा सारंग नाही नाही ऐश्वर्या करत असताना तिचे हात पकडतो आणि ऐश्वर्या इतकं लहान मुलीसारखं काय करता तो, अहो घ्या काढा पिऊन, म्हणून सारंग दोन्ही हात पकडतो. तर अवंतिका तिचं तोंड पकडून तिला तो ग्लासने काढा पाजवण्याचं ठरवते, जबरदस्ती करत असते. परंतु ऐश्वर्या तर किती भयानक आहे आपल्याला माहितीच आहे, म्हणून ती जोराने आता त्या ग्लासला धक्का देते आणि तो ग्लास लगेच तिकडे जाऊन पडतो आणि त्यातील काढा सांडून ग्लास सुद्धा फुटतो. तेव्हा अवंतिका रागाने पाहत असते तर ऐश्वर्या लगेच उठते आणि म्हणते की बंद करा तुमची ही नाटकं, मी तुम्हाला सांगते ना मला हा काढा नकोय आणि काय जबरदस्ती चालू आहे तुमची, म्हणून उठून उभी राहते आणि मस्त तोऱ्यात बोलत असते. आणि सारंगला म्हणते की काय तुम्ही काय हात जोडून माझे हात धरून. तेव्हा आता अवंतिका म्हणते की ऐश्वर्या तुझी सुद्धा नाटकं बंद कर, आणि काय ग तुझी तर खूप कंबर दुखत होती, आता कशी ताडकन उभी राहिली. आणि अवंतिका सौमित्रला म्हणते की बघतोस ना सौमित्र सुद्धा हसून म्हणतो की हो बघतोस, आणि जानकी बहिणीचं औषध न घेताच ही ऐश्वर्या बरी सुद्धा झाली असं जेव्हा म्हणतो तेव्हा ऐश्वर्या लगेच रागाने सौमित्राकडे खाली मान घालून पाहायला सुरुवात करते, कारण ऐश्वर्याची चोरी आता यांनी पकडलेली असते. तर सारंग सुद्धा अगदी भामट्यासारखा होतो आणि खाली मान घालून बघतो. तेव्हा अवंतिका म्हणते की ऐश्वर्या अगं ऐकून घे, तुझी ही जी बालिश नाटकं सुरू आहे ना ते अगोदर बंद कर, नाहीतर तुझ्या कंबर दुखी सगट आम्ही तुला घराच्या बाहेर हाकलून देऊ, कळलं ना तुला. तेव्हा सौमित्र लगेच तो लाडवांचा जो काही ट्रे असतो तो सारंगच्या हातात देतो आणि नंतर तिला दे असं म्हणतो. परंतु सारंग मात्र भामट्यासारखा पाहत असतो. तर सौमित्र रागाने बेडवर ते लाडू ठेवून देतो. अवंतिका आणि सौमित्र रागानेच निघून जातात. त्यानंतर आता अवंतिका आणि सौमित्र यांना जानकी आणि ऋषिकेश बाहेरच आपल्या गार्डन मध्ये बोलावून घेतात. तर अवंतिका विचारते की वहिनी अहो तुम्ही आम्हाला इतकं बाहेर गुपचूप का बोलावलं. तेव्हा जानकी हळूच बोलत असते की सांगते अवंतिका सगळं काही सांगते, कारण आत्ताच आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो आणि एका आयडियाबद्दल म्हणजे नाना विषय आहे तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. सौमित्र विचारतो की कोणती आयडिया. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे आयडिया तर खूप कमाल आहे, जर जानकीची ही आयडिया वर्क झाली आणि झाली नाही माझी पूर्ण खात्री आहे की ही आयडिया नक्की वर्क होईल. तेव्हा अवंतिका विचारते की अहो दादा पण आयडिया काय आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की सांग. तर जानकी म्हणते की हो सांगते. तेव्हा त्यांचा जो काही प्लॅन आहे तर जानकी अवंतिका आणि सौमित्र यांना सांगते आणि म्हणते की हे आपल्याला आज रात्रीच करावं लागणार आहे, ते केवळ आपल्या नानांना बरं होण्यासाठी. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी अगं तुझी आयडिया कमाल आहे पण. तर जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी आता पण नाही आणि बिन नाही, काही झालं तरी हा प्रयोग मात्र आपल्याला सक्सेसफुल करायचा. मला पूर्ण खात्री आहे की हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नाना पूर्णपणे बरे होतील. तेव्हा आता त्या जे काही प्लॅन त्यांना करायचं असतो त्याबद्दल आता ते चौघे एकत्र बोलत असतात. परंतु आता ऐश्वर्या नारळाच्या झाडामागे लपते आणि आता मनात ती ह्या चौघांना एकत्र पाहून काहीतरी प्लॅन करतात. नक्की माझी विकेट काढायचा प्लॅन तर करत नसतील ना, माझी विकेट काढता का काय. आता मी यांचा काहीतरी प्लॅन हा फ्लॉप करते, म्हणून आता ती मोबाईल मध्ये लगेच त्यांचा जो काही मोबाईल काढते आणि मोबाईल मध्ये जे ऐश्वर्या चौघांचा एकत्र फोटो आहे तर तो काढून घेते आणि व्हिडिओ सुद्धा काढून घेते की नक्की हे काय बोलतात. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आपल्याला हा प्लॅनवर लगेच प्रयोग करावे लागेल. जानकी म्हणते की हो मी पूर्णपणे रेडी आहे, परंतु बाकीची सर्व काम ही तुम्हाला करायचे आहेत. आणि हे बघा ऋषिकेश सगळ्यात अगोदर तुम्हाला लाईट्स बंद करायच्या आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की डन. तर तोपर्यंत ऐश्वर्या सर्व काही रेकॉर्ड व्हिडिओ मध्ये करून घेते. तर जानकी आता सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना सांगते तुम्हाला
दाराच्या बाहेर अगदी अंगणामध्ये धूर आणि सोडायचं आहे तर लगेच अवंतिका म्हणते की वहिनी यापुढे सगळं काही अगदी तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे तुम्ही अगदी तयार राहा. तेव्हा जानकी म्हणते की हो, काही झालं तरी हा प्रयोग मात्र सक्सेस व्हायला जावा. म्हणून जानकी, ऋषिकेश आणि अवंतिका, सौमित्र एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि डन बोलतात. तेव्हा ऐश्वर्याला सगळं काही ऐकायला येतं आणि ऐश्वर्या आता लगेच स्वतःशी म्हणते की यांना असं वाटतं की यांचा जो काही हे नाटक सुरू आहे त्या नाटकाने मात्र हा म्हातारा बरा होईल तर, परंतु जोपर्यंत मात्र ही ऐश्वर्या या घरात आहे तोपर्यंत हा म्हातारा काही तेथून नाही उठू शकत. त्यानंतर आता संध्याकाळ होते तर नाना हे आता बाहेर हॉलमध्ये आपल्या खुर्चीवर बसलेले असतात तर एकसारखे विचार करत असतात. सुमित्रा त्यांना विचारते की अहो काय झालं, कसला विचार करतात तुम्ही. तेव्हा नानांच्या डोळ्यात पाणी असतं तर सुमित्रा म्हणते की मला पूर्ण माहिती आहे की तुम्हाला पार्वती ताईंची आठवण आली. तुमच्या नजरेतून तुम्ही नक्की काय विचार करतात हे सगळं काही मला कळतं हो, आणि आज मात्र तुम्हाला त्यांची आठवण तर येणारच. आजच्या दिवशी तुमचं आणि पार्वती आईंचं लग्न झालं होतं आणि आज मात्र तुमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो ना, आणि हे बघा तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका. आपण कितीही नवरा बायको असलो तरी सुद्धा मी एक बाई आहे, परंतु जेव्हा एक बाई आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्या बाईला देते तेव्हा आम्ही सोबत जरी असलो तरी सगळ्या काही गोष्टी विसरून जातो. आणि पार्वती आईंनी त्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांचा ऋषिकेश माझ्या हाती सोपवला होता. तुम्ही पार्वती ताईंना कसं विसरेलो. पार्वती ताई कितीही निघून गेल्या असल्या तरी एका ठराविक दिवशी तुम्हाला त्यांची आठवण येते आणि इतक्या वर्षाच्या संसारानंतर ते सर्व मला माहिती आहे हो, मला सगळं काही कळतं हो. तेव्हा नानांना खरंच पार्वती आईची आठवण होते आणि त्यांचे डोळे भरून येतात. सुमित्रा म्हणते की हे बघा माझी काही हरकत नाही हो, त्या जरी नसल्या ना तरी सुद्धा त्या आपल्या आसपासच आहेत. आपल्या या घरावर त्यांची सावली आहे ते पण सदैव. आणि तेव्हा मात्र आता यांच्या ह्या चौघांच्या प्लॅन नुसार ठरल्याप्रमाणे लाईट जाते. सुमित्रा म्हणते की अगं बाई अचानक कशी लाईट गेली असेल, म्हणून आता ती जानकीला आवाज दे. सौमित्र अरे जानकी, परंतु कोणी आवाज देत नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे देवा हे सगळेजण कुठे गेले. तेव्हा सुमित्रा म्हणते की नवी एक काम करा की तुम्ही येतेच बसा, मी तोपर्यंत लाईट का गेली असेल हे बघून येते. तेव्हा आता हॉलमध्ये नाना एकटेच असतात. तेव्हा ऐश्वर्या सुद्धा बाहेर येते आणि ऐश्वर्या सुद्धा आता मुद्दाम म्हणत असते की लाईट कसे गेले असतील, इकडे तिकडे पाहते. आणि तेवढ्यात आता जानकीही आता पार्वती यांचा अवतार घेऊन तेथे दरवाजात येते. थोडासा अंधार झालेला असतो आणि धूर सुद्धा निघत असतो, कारण त्यांचं जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळं काही होत असतं. तर आता जानकी ही पार्वती यांच्या वेशामध्ये येते आणि म्हणते की नानासाहेब. नानांचं लक्ष आता दरवाजाकडे जातं. तेव्हा ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका खिडकीतून हे सर्व पाहत असतात. जानकी तिच्या आवाजात विचारते की नानासाहेब कसे आहात, तुम्हाला माझी आठवण येत होती ना. तेव्हा आता ऐश्वर्याचे हे सगळं काही लक्षात येतं. ऐश्वर्या आता मनाशी म्हणते की आजच्या म्हणजे यांचा ड्रामा आता सुरू झालेला दिसतो, आता शूट करायलाच हवा. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, आजच्या दिवशी तुम्ही मला लग्न करून या घरामध्ये आणलं होतं. नाना आता बारकाईने आता पार्वती यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात, परंतु ही मात्र मित्रांनो जानकी असते आणि पार्वती अगदी ती आवाजात बोलत असते. पार्वती आई म्हणते की आज पुन्हा मला या घरामध्ये घेऊन या, येताल ना नानासाहेब, मला घेऊन चला. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता हा व्हिडिओ ती सगळं काही काढून घेते आणि हा म्हातारा काय उठणार आहे म्हणून जरा हसते. पार्वती आई म्हणत असते की माझे हात धरून नानासाहेब मला या घरात घेऊन या हो, या ना नानासाहेब या. तर नाना उठायचा प्रयत्न करतात. नानासाहेब या आणि मला गृहप्रवेश करून द्या तुमच्या हाताला धरून, या नानासाहेब. सर्वत्र धूर पसरलेला असतो. नानांना सुद्धा काही ओळखत नाही. नानांना असं वाटतं की नक्की माझी पार्वती आली म्हणून. नाना आता उठण्याचा खरोखर प्रयत्न करायला सुरुवात करतात. पार्वती आई म्हणते की या नानासाहेब, आपल्या सगळ्या काही माणसात मला यायचं आहे. नानासाहेब या, माझ्या मुलांना आणि मला सुनांना भेटायचं आहे, या नानासाहेब. असं आता अगदी खरखर शब्दात जानकी बोलत असते, परंतु तसतसा नानामध्ये खरंच चमत्कार होत असतो. नानांच्या हातापायामध्ये अगदी ताकद यायला सुरुवात होते. नानासाहेब मला घेऊन जा, माझ्या ऋषिकेशला मला भेटायचं आहे, नानासाहेब या. आणि खरंच नाना खरंच उठून उभा राहायचा प्रयत्न करतात आणि खरंच मित्रांनो चमत्कार होतो तर काय, कारण जानकीने धागा तर आता नानांच्या हातामध्ये बांधलेलेच असतो. नाना चक्क उठून उभे राहतात, परंतु अजूनपर्यंत थोडेसे हातपाय वाकडेच असतात. ऐश्वर्या सुद्धा आता धक्क्यानेच हे सर्व पाहत असते आणि तिला हे सर्व बघून धक्काच बसतो. ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका यांना तर खूप असा आनंद होतो. नाना असे थरथर कापत चालत असतात आणि तेवढ्यात सुमित्रा सुद्धा बाहेरून आत येते आणि पाहते तर काही समोर नाना हे चालायचा प्रयत्न करतात.
करतात। सुमित्राला सुद्धा आनंद होतो। तर ऋषिकेश अगदी खुश होऊन आता सौमित्रला म्हणतो की अरे सौमित्र, अरे आपले नाना चालायला लागलेत। आणि खरोखर नाना हे पार्वती आईच्या दिशेने दरवाजाकडे येत असतात। ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, हे कसं शक्य आहे? तर सौमित्र म्हणतो की अरे जानकी वहिनी असताना सगळं काही शक्य आहे। अवंतिका सुद्धा खुश म्हणते की खरंच वहिनींची आयडिया सॉलिड वर्क झाली। तर जानकी दरवाजातच असते, या नानासाहेब असं ती पार्वतीच्या आवाजात करत असते। आणि तेवढ्यात मात्र आता सुमित्रा जोरात ओरडते की अहो, आणि नाना चक्क लगेच खाली पडतात। आणि तेवढ्यात लाईट ऑन होते, जानकी धावतच येते आणि नानांना धरते। तेव्हा ऋषिकेश, अवंतिका आणि सौमित्र सुद्धा धावतच येतात, तर नानांना धरतात। तेव्हा सुमित्राला आता एक प्रकारचा धक्काच बसतो। नाना बेशुद्ध पडलेले असते। तर आता ऋषिकेश, जानकी हे सगळेजण नाना डोळे उघडा म्हणून नानांना आवाज देत असतात। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी, अगं जानकी, हे सर्व काय चाललंय? तेव्हा जानकी म्हणते की आई थांबा, मी सगळं काही तुम्हाला नंतर सविस्तर सांगते, अगोदर मला नानांकडे लक्ष देऊन द्या। जानकी घाईने सौमित्र भाऊजींना डॉक्टरांना बोलवायचं सांगते, आपण बेडरूम मध्ये घेऊन जाऊयात। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या हे सगळं काही पाहते आणि तिला आता धक्काच बसतो, ती घाबरते। नाना चालायला लागलेत म्हणजे आता हे सगळं काही यांचा प्लॅन वर्क होतोय तर। आणि आता नाना बरे होतात। जर बरे झाल्यानंतर नानांनी सर्वांना सांगितलं की मी त्यांना जिन्यावरून ढकललं होतं तर काय होईल, म्हणून ऐश्वर्याची पूर्णपणे आता घाबरगुंडी उडते आणि तिला आता खूप टेन्शन येते। ऐश्वर्या लगेच थरकाप होऊन आतमध्ये येते, परंतु जेव्हा सारंग ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ऐश्वर्या असं म्हणतो, मागे वळून पाहते तर ऐश्वर्या खूपच घाबरते आणि जोरात घाबरूनच ओरडते, कारण तिचा खूप आता थरकाप उडालेला असतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय झालं? तर ऐश्वर्या घाबरूनच म्हणते की नाना खाली। सारंग विचारतो की काय खाली? नानांना काय झालं खाली? ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तिच्या तोंडातून शब्द निघत नसतो, इतकी घाबरलेली असते की नाना खाली खाली असं वेड्यासारखं फक्त ती बरचळत असते। सारंगला मात्र ऐश्वर्याचं काहीही कळत नाही की नक्की त्या काय बोलतात। तेव्हा सारंग म्हणतो की काय झालं नानांना, म्हणून तो डोकावून पाहायला येतो। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या, कोणी नाही, तुम्ही काय बोलतात? तर ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते। नाही सारंग, नाना नाना करत असते। सारंग विचारतो की अहो ऐश्वर्या, पुढे बोला, नक्की काय म्हणतात तुम्ही, मला काही कळत नाही। ऐश्वर्याची अवस्था एकदम बिकट होते, तिच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नसतो। सारंगला सुद्धा काही कळत नाही। सारंग ऐश्वर्याला म्हणतो की शांत व्हा ऐश्वर्या, तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, अगोदर पाणी प्या, शांत व्हा आणि नंतर काय सांगायचं असेल ते सांगा, इतकं घाबरू नका ऐश्वर्या। म्हणून तो ऐश्वर्याच्या हाताला धरतो, तिला खाली बसवतो आणि तिला घाईने पाणी प्यायला देतो। ऐश्वर्याचं पाणी सुद्धा प्यायकडे लक्ष नसतं। सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो काय झालं, तुम्ही इतक्या का घाबरलात, अहो पाणी प्या। ऐश्वर्या काय सांगते हे सुद्धा कळत नाही, तेव्हा ती फक्त नाना आणि नाना करत असते। सारंग म्हणतो की ऐश्वर्या शांत व्हा, तुम्ही इतकं घाबरू नका, नक्की काय झालं नानांना ते व्यवस्थित सांगा, परंतु ऐश्वर्याच्या तोंडातून शब्द नसतो। तेव्हा ऐश्वर्या फक्त आता म्हणायला सुरुवात करते की नाना व्यवस्थित चालायला लागलेत, परंतु हे सांगावं कसं हे सुद्धा तिला काही कळत नसतं। आणि जो काही नानांच्या बाबतीत घडलेला प्रकार आहे तो सर्व काही ती सारंगला आता सांगते। तेव्हा सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, नाना चालायला लागले? तर ऐश्वर्या जोरात ओरडते की हो। तेव्हा सारंग म्हणतो की अहो हो काय हो म्हणतात, नाना कसे चालायला सुरुवात करतील बरं, त्यांना व्यवस्थित उभा सुद्धा राहता येत नाही। गेल्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं की नानांना बरं होण्यासाठी वेळ आहे, मग आता ते इतक्या घाईने कसं चालू शकतात? ऐश्वर्याचे डोळे पूर्णपणे लाल होतात, डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती सारंगला म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगते की मी खरंच, अहो मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की नाना हे चालायला लागलेत। आणि हे बघा, आपल्या घराच्या अचानक लाईट्स गेल्या, नाना मात्र एकटेच त्यांच्या चेअरवरती बसलेले होते आणि जो आपला घराचा मेन दरवाजा आहे तेथून अचानक धूर असा आतमध्ये आला आणि तेव्हा मात्र समोरून एक अशी बाई आली, अचानक ती आत येत होती आणि ती बाई म्हटली की मी पार्वती आहे म्हणून। तेव्हा सारंग विचारतो की पार्वती म्हणजे कोण? तर ऐश्वर्या जोरात ओरडते की अहो त्या ऋषिकेशची आई ती। तेव्हा सारंग म्हणतो की अहो ती तर या जगामध्ये नाही, ती तर मेली, मग ती कशी काय परत येऊ शकते? ऐश्वर्या सगळं काही अगदी रडतच आणि घाबरतच सांगत असते आणि अगदी वैतागून म्हणते की ती ऋषिकेशची आई नव्हती, अहो ती जानकी होती। सारंग म्हणतो की काय बोलतात ऐश्वर्या, ती बाई जानकी वहिनी होती? तर ऐश्वर्या म्हणते की हो ती जानकी होती, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की नाना असे अचानक उभे राहिले आणि ते उठून असे चालायला जेव्हा लागले तेव्हा हे बघून मला खरंच खूप भीती वाटत होती आणि हे सगळं काही कसं झाले हे बघून मला
भीती वाटली आणि म्हणूनच मी घाबरतच आपल्या रूम मध्ये पळून आले। तेव्हा सारंग म्हणतो की बरं ठीक आहे, पण ऐश्वर्या तुम्ही घाबरलात कशाला? नाना उठून उभे राहिले हे तर चांगलंच आहे ना, त्यात घाबरण्यासारखं असं काय आहे? तर ऐश्वर्या म्हणते की अहो घाबरण्यासारखं काय आहे म्हणजे, आणि परत ती आता त्या शॉप मधून बाहेर येते आणि परत थोडंसं हसते, सारंग समोर नाटक करते की हो ना अहो सारंग त्या तर घाबरण्यासारखं काहीच नाही। नाना हे उठून उभे राहिलेत आणि ते चालायला सुद्धा लागलेत, परंतु सारंग अहो तुम्हाला माहिती आहे ना ती जानकी फ्रॉड आहे आणि हे जे काही सगळं झालेलं आहे तर त्या जानकीमुळे झालेलं आहे। नानांच्या अवस्थेला तीच जबाबदार आहे म्हणून नानांना जिन्यावरून तिने ढकलले आणि नानांची ही अवस्था केली, आणि जर परत ती नानांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असेल तर मग काय? आणि हा विचार माझ्या डोक्यात आला, नक्की काहीतरी अशी गडबड असू शकते, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता नानांच्या खोलीमध्ये जा आणि काय परिस्थिती आहे ती बघून या, त्यांचं नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे, नक्की ते काहीतरी भलतच नाही ना करत, तिकडे त्यांचं जे काही सुरू आहे ते पटकन तुम्ही लगेच मला येऊन सांगा। तेव्हा सारंग म्हणतो की हो जातो, पण त्या अगोदर ऐश्वर्या तुम्ही शांत व्हा, आणि तुम्ही तर ऐश्वर्या म्हणते की मी ठीक आहे जा, म्हणून ती हाताला धरून सारंगला बाहेर काढून देते आणि ऐश्वर्या इतकी वेड्यासारखी बापरे आई नशीब खरंच माझं, मी सारंग समोर काही बोलले नाही आणि पूर्णपणे आता घाबरून जाते। त्यावर आता सुमित्रा ही जानकीला, सौमित्रा अवंतिका तेथे असतात, विचारते की जानकी अगं हा सगळा काय प्रकार आहे बरं? पण जानकी अगं तू अशी साडी का घातली, का नेसून तयार झाली बरं, आणि तू नानांकडे असा हात करून का उभी होती, हा सगळा नेमकं काय प्रकार आहे मला कोणी सांगेल का, असं सुमित्रा आता विचारत असते। तर जानकी म्हणते की आई अहो मी तुम्हाला सगळं काही सांगते, डॉक्टर आले का सगळं काही मी तुम्हाला त्यांच्या समोर सांगते, आणि तेवढ्यात ऋषिकेश डॉक्टरांना बाहेर घेऊन येतो। डॉक्टर नानांना चेक करून बाहेरच येतात, तर जानकी म्हणते की आई डॉक्टर आले। तेव्हा सुमित्रा डॉक्टरांना विचारते की काय झालं? अहो डॉक्टर नाना तर ठीक आहेत ना, त्यांना काही त्रास वगैरे नाही ना होत? तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही, त्यांच्या पायावर थोडासा ताण आला होता, परंतु आता मात्र ते ठीक आहेत, आणि डॉक्टर आता जानकीला वेल्डन बोलतात, कारण जानकी आज तू जे काही केलं ना तर ते मेडिकल हिस्ट्री मध्ये रिमेंड होता। तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघून हसतो, तर सुमित्रा विचारते की डॉक्टर नेमकं तुम्ही काय म्हणतात? तेवढ्याच सारंग सुद्धा आता हे ऐकायला बाहेर येतात, तर डॉक्टर सांगत असतात की हे बघा कधी कधी असं असतं पेशंट हे जे काही फॉर्मल उपचार आहे तर त्याला प्रतिसाद देत नसतात, आणि जर आपण त्यांच्यावर काही मानसिक असे उपचार केले तेव्हा पेशंट हा रिॲक्ट होऊ शकतो, आणि कधी कधी तो स्वतःच्या शरीरावर सुद्धा मात करू शकतो, त्यालाच आम्ही मेडिकल भाषेमध्ये चमत्कार म्हणतो, आणि तो चमत्कार म्हणजे आपल्या जानकीने घडून आणला। तेव्हा आता सर्वजण जानकीकडे बघून खुश होऊन हसतात, परंतु सारंगला हे ऐकल्यानंतर सारंगचा अगदी जळफळाट होतो। डॉक्टर पुढे सांगतात की हे बघा जानकीच्या डोक्यात काहीतरी आयडिया होती आणि तो प्रयोग मात्र तिने पुढे वर्क करून दाखवला। तेव्हा सर्वजण जानकीकडे बघून खुश होऊन हसतात, तर सुमित्रा विचारते की कोणता प्रयोग पण? अगं जानकी सांग ना। तेव्हा आता जानकी सांगायला सुरुवात करते की आई हे बघा नानांना आपल्या पार्वती आईंची खूप अशी आठवण येत होती, नानांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, म्हणून मी विचार केला की काहीतरी अशी आयडिया लढवावी, मी संपूर्ण जो काही गेटअप आहे तो एकदम पार्वती आईंसारखा केला आणि नानांसमोर असे अंधाऱ्या रात्री येऊन उभी राहिले आणि मी हात पुढे करून जणू मी पार्वती आईच बोलते असं नानांना दाखवलं, अगदी पार्वती आईच्याच मी आवाजात बोलले सुद्धा, आणि आई तुम्ही सुद्धा बघितलं ना नाना कसे उठलेत आणि माझ्याकडे बघून ते चालत येत होते। तेव्हा आता सर्वांना आनंद होतो, तर सौमित्र डॉक्टरांना विचारतो की म्हणजे नाना लगेच बरे होतील का? डॉक्टर म्हणतात की हो होऊ सुद्धा शकतात आणि थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो, आणि ते अगदी पूर्वीसारखे चालायला सुद्धा लागतील आणि बोलू सुद्धा लागतील। तेव्हा हे ऐकून सुमित्राला खूप असा आनंद होतो आणि बाकी सर्वांना सुद्धा। तेव्हा अवंतिका खुश होऊन सुमित्राला म्हणते की आई अहो ऐकलत का, नाना अगोदरचे सारखे होणार आहेत आता। त्यावर आता जानकी सुद्धा म्हणते की हो ना अवंतिका, नाना लगेच लवकरच बरे होतील। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात। सुमित्रा म्हणते की जानकी अगं हे सगळं काही तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे शक्य झालं, अगं जेव्हा तू या घरामध्ये परत आली तेव्हाच या घराचं सुख परत आलं, आणि जर नाना बरे झाले तर जानकी अगं तू जे काही मागशील ना ते सर्व काही मी तुला देईल। त्यावर आता मोठे मनाची जानकी म्हणते की आई अहो नाही, मला काहीही नको, फक्त नानांना बरं वाटावं इतकीच माझी अपेक्षा आहे, आपल्या या घराचं सुख समाधान शांती आनंद हे सगळं काही मला पुन्हा परत यायला हवं, या व्यतिरिक्त मला काही नको। तेव्हा सुमित्रा जानकीवर खुश होते आणि दोघेही आता एकमेकांना प्रेमाची मिठी मारून एकमेकांच्या मिठीत रडतात, आणि ऋषिकेशला सुद्धा हे सर्व बघून अगदी या दोघींचं कौतुक वाटतं आणि आपल्या जानकीचं सुद्धा। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी असतं, तर जानकी आपल्या हाताने सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की आई अहो आता डोळ्यामध्ये पाणी नाही, आपले नाना आता बरे व्हायला लागलेत, मग कशाला डोळ्यामध्ये पाणी, म्हणून आपल्या हाताने डोळ्यातील पाणी पुसते। तेव्हा आता सारंगला सुद्धा एका दृष्टीने थोडासा आनंद होतो, तो थोडासा स्माइल करतो, परंतु आता मात्र हे सगळं काही ऐश्वर्याला सांगायला हवं म्हणून घाईने आपल्या रूम मध्ये जायला निघतो। इकडे ऐश्वर्या तर 12 वाजलेले असतात, पूर्णपणे आता थरकाप उडत ती काहीतरी अशी बरचळत असते, इकडे तिकडे गरके मारत असते, आणि
सारखं एकच जप सुरू असतो की नाना चालणार नाही, नाना चालणार नाही. अगदी डोळे झाकून नाना चालूच शकत नाही असं स्वतःशी ठाम निश्चय करून तेच म्हणत असते. आणि तेवढ्यात सारंग धावतच येतो. ऐश्वर्या 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 म्हणते की काय सारंग, सांगा लवकर काय, नाना कसे आहेत, नाना 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 कसे आहेत असं करत असते. तिला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही आणि परत स्वतःला शांत करते आणि म्हणते की नाना आता बरे झालेत का, त्यांना काही त्रास होतो का. तर सारंग इतका खुश असतो. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, अहो तुमचा गैरसमज झाला होता. उलट नानांना बरं वाटावं म्हणून जानकी वहिनीने हा प्रयोग केला होता. तेव्हा ऐश्वर्याला तर आणखीन टेन्शन येते. ती म्हणते की प्रयोग. तर सारंग म्हणतो की हो, अहो तुम्ही हॉलमध्ये गेला होता, तुम्ही मला जे काही सांगितले की दारातून एक बाई आली, ती पार्वती आई होती. अहो ती पार्वती आई नव्हती, ती जानकी वहिनी होती आणि हे सगळं काही नानांना बरं होण्यासाठी जानकी वहिनीने मुद्दामून केलं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो नाना चालायला लागली, याची तुम्हाला भीती नाही वाटत का. सारंग म्हणतो की कसली भीती. तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढचं म्हणते की अहो सारंग, अचानक नाना हे पडले असते तर काय केलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की अहो पण देवाच्या कृपेने ऐश्वर्या तसं काहीच झालं नाही, उलट जानकी वहिनीने हा धक्का दिला म्हणून नाना चालायला लागलेत आणि डॉक्टर तर म्हणत होते नाना आता लवकरात लवकर बरे सुद्धा होते आपल्यासाठी. अहो ऐश्वर्या किती आनंदाची बातमी आहे. म्हणून सारंग तर खूप खुश होतो. तुम्ही घाबरला होतात म्हणून मी घाईने तुम्हाला सांगायला आलो, परंतु आता मी नानांना भेटून येतो. सारंग धावतच जातो. तेव्हा ऐश्वर्याला आणखीन टेन्शन येतं की ह्या डिफेक्टिव्ह पीसला मी कसं सांगू की हा म्हातारा मला बरा व्हायला नको म्हणून, आणि तो म्हातारा एकदा बरा झाला तर सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाडेल. आणि ही जानकी जेव्हा या घरात आली तेव्हापासून तिने माझं पूर्णपणे जगणं मुश्किल करून टाकलं. मी नेमकं आता काय करू, आणि असं शांत बसून आता मला नाही चालणार, काहीतरी करावंच लागेल. नेमकं काय करू म्हणून तिला टेन्शन येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी तयार होते आणि नानांसाठी सूप बनवते. तेव्हा मात्र सुमित्रा येते आणि विचारते की काय करते. तर जानकी म्हणते की नानांसाठी सूप बनवते आणि एकदा सूप भरून झालं तर वॉकला नेईन, त्यांच्या पायाला सुद्धा बरं वाटेल, बसून बसून कंटाळले असतील. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी, नानांना बरं वाटावं त्यासाठी आम्ही तर वेगवेगळी औषधं शोधत होतो, परंतु हे औषध तर घरीच होतं, हे आमच्या लक्षातच नाही आलं. तेवढ्यात ऋषिकेश तयार होऊन येतो आणि सुमित्राला आणि जानकीला म्हणतो की येतो मी. सुमित्रा म्हणते की अरे 5 मिनिटांमध्ये मी नाश्ता करते, खाऊन जा. परंतु ऋषिकेश काहीच असल्यामुळे तो निघतो आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर फोन येतो. तो जानकीला सांगतो की जानकी अगं तुझा फोन वाजतोय. आणि आता जानकी धावतच येते तर तो सायलीचा फोन असतो. जानकी फोन घेत सायली घाबरतच म्हणते की हॅलो अगं जानकी. तेव्हा सायलीला घाबरताना असं बोलताना जानकीला टेन्शन येतं. जानकी म्हणते की अगं बोल ना सायली, नक्की काय झालं, तू अशी इकडे टेन्शन मध्ये का दिसतेस. आता मात्र जानकी फोनवर बोलायला बाहेर येते आणि तिकडून मात्र ऐश्वर्या बाहेर आलेली असते आणि आता ह्या दोघींचं बोलणं ती चोरून ऐकण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सायली म्हणते की हे बघ, आता मी तुला एक ऍड्रेस पाठवते ऋषिकेश भाऊजींना घेऊन, तू आत्ताच्या आत्ता तिकडे ये. तेव्हा आता जानकी म्हणते की हो लगेच येतो, तू जास्त ट्रेस घेऊ नको. ऋषिकेश सुद्धा विचारतो की काय झालं. तर जानकी म्हणते की आता आपल्याला निघावं लागेल, मी तुम्हाला नंतर सर्व काही व्यवस्थित सांगते. आणि जानकी ही सुमित्राला आवाज देते की आई जरा अर्जंट असल्यामुळे आम्ही बाहेर जातोय. सुमित्रा म्हणते की हो हो जपून जा. तेव्हा आता ऐश्वर्या ही अगदी कान देऊनच हे सर्व ऐकत असते आणि यांची धावपळ पाहत असते. ऐश्वर्याला आता भीती वाटते की जानकी एवढ्या धावपळीत कुठे गेली असेल, नवीन काही प्रयोग तर त्या म्हाताऱ्याला बरं करण्यासाठी तर करत नसेल ना. म्हणून ती लगेच आपल्या डॅडाला फोन करते आणि रडतच म्हणते की डॅडा अहो मला खरंच सुचत नाही, मी काय करू, एकतर खूप मला टेन्शन आले. सयाजी विचारतो की काय झालं. तर आता ऐश्वर्या म्हणते की त्या जानकीने घरामध्ये एक खूप मोठासा गेम केला, घडलेला सर्व प्रकार सांगते आणि यामुळे डॅडा माझा बँड वाजू शकतो आणि तो म्हातारा जर अगोदर सारखा झाला, तो जर बोलायला लागला तर ते सगळ्यांसमोर सांगते की त्यांना जिन्यावरून ढकलणारी जानकी नाही तर मी होते. तर म्हणून ऐश्वर्या मी काय करू म्हणून खूप घाबरते आणि विचारते. तर सयाजी म्हणतो की हे बघ, तू आता घाबरू नकोस, तू शांत राहा. तर ऐश्वर्या म्हणते की हो ओके मी शांत आहे. सयाजी म्हणतो की हे बघ, आपण दुसऱ्याकडून काहीतरी करून घ्यायचं, आपण स्वतः मात्र काही करायचं नाही. आणि माझा एक दोस्त आहे, तो एकदम असं चोख काम करतो. तर ऐश्वर्या म्हणते की तुम्ही स्वतः हे काम करा, दुसऱ्यावर का ढकलतात. तर सयाजी म्हणतो की अगं तो आपलाच आहे आणि हे बघ ती जानकी जास्त हुशार आहे आणि आपण त्यामध्ये अडकू शकतो आणि तो मात्र एकदम चोख जे काही काम करेल तो फक्त आणि फक्त माझा मित्रच करू शकतो आणि आपल्यावर काही संशय नाही येणार. तर ऐश्वर्या म्हणते की संशय तर मला आता त्यांच्यावर येतो, ते इतक्या घाईत कुठे गेले असतील. त्यानंतर आता इकडे मित्रांनो आपले अर्जुन आणि सायली मधुहूंना जानकी आणि ऋषिकेश यांच्याकडे सोपवायला येत असतात. मधुहू म्हणतात की जावे बाप्पू, अहो त्यांना येण्यासाठी किती वेळ लागेल. अर्जुन म्हणतो
की अहो ते ऑन द वे आहे, येतीलच आता इतक्यात। अर्जुन म्हणतो की आपण बराच वेळ झालं काही खाल्लेलं नाही, मी पटकन जातो, मधुहूंना सुद्धा डायबिटीज आहे, काहीतरी खायला घेऊन येतो। आणि गाडीमध्ये आता अर्जुन खाली उतरून काहीतरी आणायला जातो, परंतु मधुहूंचा जीव गुदमरून अगदी ते घाबरलेले असतात। तर आता ते कोंडून का ठेवले म्हणून गाडी उघडायला दरवाजा जातात, तर सायली ओरडते की हे बघा मी एसी लावते, तुम्ही दरवाजा उघडू नका, कारण मधुहूंच्या जीवालाही धोका असतो। तरी सुद्धा आता मधुहू गाडीच्या खाली उतरतात आणि त्याच वेळेस एक टेम्पो मधुहूंच्या अंगावर येत असतो आणि त्या टेम्पोमध्ये मात्र ते गुंड बसलेले असतात आणि सायली हे सर्व पाहते, तिला धक्का बसतो। सायलीचा सील बेल्ट काही निघत नसतो, परंतु मधुहू पुढे जात असतात आणि तेवढ्यात मित्रांनो जानकी येते आणि मधुहूंचा जीव वाचवते। तेव्हा सर्वजण आता मधुहून जवळ धावतच येतात। त्यानंतर आता हा भाग येते संपतो। पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र सुमित्रा रडत असते। ऋषिकेश विचारतो की काय झालं, तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की अरे नाना अचानक कुठेतरी निघून गेले, म्हणजे नाना गायब होतात। आणि तेवढ्यात मात्र आता इन्स्पेक्टर साहेब बाहेर येतात आणि म्हणतात की हे बघा सॉरी ऋषिकेश, परंतु आम्हाला मुळशीच्या तळ्याजवळ एक अशी डेड बॉडी सापडली आणि ही शाल मात्र त्या डेड बॉडीवर होती, म्हणजे नानांची ती शाल असते आणि मला असं वाटतं की ती डेड बॉडी नानांचीच आहे। म्हणजे आता सयाजी आणि ऐश्वर्याने जो काही प्लॅन केलेला असतो तो नक्की वर्क झालेला आहे का, नानांना त्यांनी मारलं असेल का। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश मात्र यांना खूप मोठा धक्का बसतो, जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ऐश्वर्या मात्र या सगळ्यांकडे बघून आता खूप अशी खुश होऊन हसत असते। तर ऐश्वर्याने नानांना मारलं असेल का, हे पुढील भागामध्ये काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।